नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर काँग्रेस पक्षाने केलेल्या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी परभणी महानगर आणि ग्रामीणच्या वतीनं आज बुधवारी जिल्हा काँग्रेस कार्यालय, शनिवार बाजार, परभणी येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकार आणि पंतप्रधानांच्या सुरक्षिततेबाबत कोणतेही तडजोड सहन केली जाणार नाही असा ठाम संदेश देत काँग्रेस पक्षाच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, सुरेश भुमरे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे म्हणाले, काळामध्ये 19 वेळेस नीट परीक्षा रद्द झाली होती. त्यावेळेस असंख्य लोकांनी, असंख्य विद्यार्थ्यांनी आत्महत्या सुद्धा केली होती. या काळामध्ये अशी कुठली परिस्थिती नसताना विनाकारण मोहापोह करून कुठली नीटची परीक्षा फेअर करण्यासाठी खऱ्या अर्थाने भाजप सरकारच्या वतीनं विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. विनाकारण काही देशविरोधी लोक याला वेगळं रूप देऊन आज पूर्ण भारताची दिशाभूल करत आहेत. म्हणून आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचा निषेध म्हणून काँग्रेस कार्यालयाच्या समोर परभणी येथे आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, महिला मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा तसेच पक्षाच्या विविध आघाडी आणि मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित राहून या सर्वांनी हे आंदोलन यशस्वी केलं. नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पारदर्शक, सुलभ आणि वेळेत मिळावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला परभणीत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त परभणी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील दीक्षांत समारंभामध्ये आज झालं. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे, महापौर सय्यद इक्बाल सय्यद खाजा, जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, कृषी तज्ज्ञ पद्मश्री श्रीरंग देवबा लाड, विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्यासह उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळावा यासाठी राज्य शासनाने हे अभियान सुरू केल्याचे स्पष्ट केले. या अभियानाच्या माध्यमातून शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या महसूल आणि इतर शासकीय सेवांशी संबंधित अडचणी तत्परतेने सोडवण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी बोलताना कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी या उपक्रमाचं कौतुक करत शासनाच्या विविध सेवा आणि योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणारा हा उपक्रम असल्याचे सांगितले. तसेच विद्यापीठामार्फत शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान, संशोधन आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असल्याचे स्पष्ट केले. यावेळी पद्मश्री श्रीरंग लाड यांनी कापूस पिकासाठी विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण लागवड तंत्रज्ञानामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन अनेक शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं आहे असं सांगून शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करून शास्त्रशुद्ध पद्धतीनं कापूस लागवड करावी असं आवाहन केलं. मानवत तालुक्यातील रत्नापूर येथील नवीन टोल नाक्यावरून जाणाऱ्या शेतीविषयक मालाची वाहने आणि स्थानिक वाहनांना शुल्कातून माफी द्यावी अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे. मानवत जिल्ह्यातील रत्नापूर येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222/61 वर नवीन टोल नाका सुरू झाला आहे. सदरील टोल नाक्यावरून वाहतूक करणारे शेतीमालाची वाहने, यामध्ये ट्रॅक्टर, ॲटो, ट्रक, टेम्पो आणि इतर सर्व वाहने तसेच पाथरी मानवत तालुक्यातील टोल नाक्याच्या 20 किलोमीटर परिघातील सर्व स्थानिक नागरिकांची सर्व वाहने यांना या शुल्कातून माफी देणं आवश्यक आहे.
मानवत पाथरी तालुक्यातील नागरिक आणि शेतकरी यांना दररोज कामासाठी या मार्गावरून ये जा करावी लागते, तर दोन्ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची खरेदी विक्री करण्यासाठी स्थानिक शेतकरी यांना वाहनाद्वारे वाहतूक करावी लागते. मात्र या टोल नाक्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याची दखल घेऊन स्थानिक नागरिक आणि शेतकरी यांची अडवणूक होऊ नये अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत हे उद्या दिनांक 23 जुलै रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून या दौऱ्यामध्ये ते विविध विकास कामांचा आणि प्रशासकीय विषयांचा सविस्तर आढावा घेणार आहेत. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत महसूल, ग्रामविकास, पंचायत राज, निवडणूक तसेच विविध प्रलंबित विषयाच्या विभागनिहाय बैठकीमध्ये आयुक्त जी श्रीकांत हे आढावा घेणार आहेत. याशिवाय मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा, भूसंपादनाची प्रकरणे, नैसर्गिक आपत्ती मदत आदींसह इतर विषयांचा देखील ते आढावा घेणार आहेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम, सतर्क आणि समन्वयाने कार्यरत राहण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्वतयारी पूर्ण ठेवावी. संभाव्य आपत्तीच्या प्रसंगी तातडीनं प्रतिसाद देऊन नागरिकांची जीवित आणि वित्तहानी टाळण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल गुप्ता यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये आज बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोथवड, पोलीस उपाधीक्षक PM माकोडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र पुरी, VS निर्मळ, विभा पत्की, DS SK, SD बेसले, DN बावळे आदी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील पर्जन्यमान नदी, नाले आणि धरणांच्या पाणी पातळीची सद्यस्थिती, पूरप्रवण गावे, आपत्कालीन निवारा केंद्राची तयारी, बचाव साहित्याची उपलब्धता, आरोग्य सेवा आदी संदर्भात आढावा घेण्यात आला. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परभणी महापालिका कार्यालयात महापौर सय्यद इक्बाल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, मुख्य लेखापरीक्षक श्रीरंग भुतळा, मालमत्ता व्यवस्थापक भगवान यादव, नगर सचिव विकास रत्नपारखी, समाज कल्याण अधिकारी राजकुमार जाधव, क्रीडा अधिकारी नजम खान, युवराज साबळे, सुधाकर केंकरे, रमेश चव्हाण, उमेश जाधव यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानामध्ये सोनम वांगचुक यांचे मागील 19 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू होते. नीट फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी होती, परंतु सरकारच्या वतीने त्यांना काही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. उलट सोनम वांगचुक यांनाच दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. याचा निषेध म्हणून आज परभणी जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्र सरकारच्या पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त केला. यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, सय्यद कलीमभाई, रामप्रसाद गमे, प्रसाद गरुड, माऊली शिंदे, विकास भोपळे, गजानन दुघाने, मुंजा लोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.